ना गजरे की धार, ना मोतिया की हार. हॅलो माय डिअर फ्रेंड, पुनश्च एकदा संध्याकाळचे सॉरी रात्रीचे 12:30 वाजत आलेले आहेत आणि तरी पण आम्ही अशा लख्ख प्रकाशामध्ये उजेड करून रात्रीचा दिवस करून केवळ तुमच्यासाठी जागत आहोत. नुसतं जागत नाही आहोत, तर तुमच्यासाठी पीपीटी बनवून एक जबरदस्त अशी सीरीज जी आपण सुरू केलेली आहे. तिचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. आणि तुम्ही अगोदरच सांगितलं होतं मी आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत, माझ्या बाप अकॅडमीचे विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळे जे माझ्या जवळचे रिलेटिव्ह वगैरे सर्व विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी मी अगोदरच सांगितलेलं होतं, की तुमच्यासाठी आपल्याला एक 10 PM क्लब जॉइन करावं लागेल तुम्हाला. जर तुम्हाला येणारी तलाठी भरती असेल किंवा ग्रुप बी ची मेन्सची इंग्लिश काढायची असेल, तर रात्रीला 1 तास तुम्हाला माझ्यासोबत द्यावा लागेल. फक्त आणि फक्त रिव्हिजन प्लस आपण अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे यासाठी ही सीरीज आहे. आणि प्लीज ही सीरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर फक्त 1-2 दिवसाचा गॅप होईल, पण 100% तुम्हाला ही सीरीज देण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण सर्व बॅचेसला ॲडजस्ट करून आपण यावर कॉन्सन्ट्रेट करत आहोत. ठीक है? तब स्टार्ट करते हैं हमारा आज का सेशन, जिसका नाम है वन वर्ड सब्स्टिट्यूशन सेकंड. या अगोदर जर बघितलं नसाल तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये याची मी लिंक प्रोव्हाईड करतो. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा पार्ट 1 अगोदरच झालेला आहे, सीरीज नंबर 1. आणि त्यामध्ये 30 ऑलमोस्ट मी कंप्लीट केलेल्या होत्या. त्या पुढच्या आपण आज कंप्लीट करूया. ओके. वन वर्ड सबस्टिट्यूशन. नेक्स्ट आपण बघू सिमेट्री. ओके. व्हाट डज इट मीन? जहां पे हर एक लोग को जाना है अंत में. CEMETERY. पहिलाच असा जबरदस्त शब्द घेतलेला आहे, तो आहे कब्रिस्तान. ठीक ठीक आहे. कब्रिस्तान. लार्ज बुरियल ग्राउंड म्हणजे जिथं कबर खणली जाते. म्हणजे कबर म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदू रिलिजन मध्ये माणूस जेव्हा संपतो, डेड होतो, तेव्हा त्याला जाळतात. ओके. आणि याच्या मागे पण जिओग्राफी आहे, कल्चर आहे. आणि मुस्लिम मध्ये जे आहे ते दफन करतात. तर का असं करतात? तर त्यांचा उगमस्थान धर्माचा जो आहे तो गल्फ कंट्रीज मध्ये आहे आणि आपला भारताचा जो आहे तो नॉर्थ इंडियामध्ये आहे. मग आपल्या तिकडे थंडी असल्यामुळे आपण हे अग्नी लावतो शरीराला आणि तिकडे ऑलरेडी गरमी असते गल्फमध्ये, म्हणून ते दफन करतात. इतकं साधं सरळ रिलिजनवर परिणाम पडलेला आहे आपल्या जिओग्राफीचा. पण आपला आजचा विषय का जीके नाही आहे, जिओग्राफी नाही आहे. आपण बघत आहोत सेमेटरी म्हणजे दफनभूमी किंवा कब्रिस्तान. ठीक आहे. द लास्ट स्टेशन, द लास्ट स्टॉप ऑफ अवर लाईफ सेमेटरी, लार्ज बरियल ग्राउंड. मग कसं लक्षात ठेवायचं? माझ्या कब्रिस्तानच्या सिमेंट काम सुरू आहे. सिमेंटिंग, सिमेट्री, कब्रिस्तानचं सिमेंटिंग सुरू आहे. असं काही पण तुम्ही जरी तुम्ही इतकं इकडे लक्षात द्या, वन वर्ड सबस्टिट्यूशन काही काही एवढे विचित्र असतात, त्याला विचित्र प्रकारे लक्षात ठेवावे लागतात. यासाठी काही वेगळ्या ट्रिक नाही आहेत, ग्रामर सारख्या काही नाहीये. असंच लक्षात ठेवायचंय. अ लार्ज बुरियल ग्राउंड सिमेट्री म्हणतात. ते कोणाची तरी कविता पण आहे मराठी. मरणाने जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली. ठीक आहे. या वेळेला गेल्यावर आठवते माणसांना. आणि पहिला शब्द एंट्री केलेली आहे धमाकेदार तुमची सिमेट्री या शब्दानं. पहिला का घेतलेला आहे? कारण हा शब्द स्टॉईक सारखा आहे. स्टॉईकला एक लाज नव्हती बघा, याला एक नाही आहे. 100% पेपरला येतो आणि आपल्याला ते कन्फ्युजिंग होतंय. म्हणून पहिला शब्द घेतलेला आहे. यावर एवढं डिस्कशन घेतोय कारण हा महत्वाचा शब्द आहे, आलेला आहे. नेक्स्ट आपण बघतोय ओपेक. व्हॉट डज इट मीन ओपेक? तुम्हाला कधी सायन्स फील्डचे जे मुलं आहेत त्यांनी ओपेक बॉडी असा एक शब्द कधी ऐकलाय का? ओपेक बॉडी. मग ओपेक बॉडी काय असते? तर ओपेक बॉडी म्हणजे ज्याच्यातून पारदर्शी दिसतंय असं. जर समजा इथं आता 4 भिंती आहेत आणि मध्ये जर आपण काचाची भिंत लावली, तर ते पारदर्शक होईल ना, तिकडचं आपल्याला दिसेल बघा, आपलं त्यांना दिसेल. बरोबर आहे? त्याला ओपेक म्हणतात. नॉट अलोइंग द पॅसेज ऑफ लाईट. पण ओपेक काय असते? अपारदर्शी असते. पारदर्शी आणि अपारदर्शी. म्हणजे जर आपली भिंत मधून दिसते पलीकडचं ते पारदर्शी आहे. काचामध्ये दिसते पारदर्शी आहे. अपारदर्शी म्हणजे काय? पलीकडलं दिसत नाही. मग ओपेक कशाला म्हणतात? तर ज्याच्यामधून लाईट पास ऑन होत नसतो. ठीक आहे. नॉट अलोइंग द पॅसेज ऑफ लाईट हा फिजिक्सचा शब्द आहे. ओपेक बॉडी. ठीक आहे. फिजिक्स 11वी 12वी तुम्ही शिकले असाल, त्याच्यामध्ये ओपेक बॉडी असतात.
लाईटला एंटर करू देत नाहीत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्ही शिकले असाल. तसंच ओपेक बॉडीमध्ये काय होते लाईटचं, कुठं जाते? तर लाईटला ते एंटर करू देत नाही. म्हणजे अपारदर्शी असते. पारदर्शी म्हणजे निघून जातो का तिकडे लाईट? नो. त्याला म्हणतात ओपेक. आणि हा फिजिक्सचा शब्द आहे. हा पण खूप वेळा एक्झामला आलेला आहे. ओपेक. ओके? महत्वाचा आहे. नेक्स्ट बघतोय आपण बॉटलनेक. बॉटलनेक आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितला होता. बॉटलनेक म्हणजे अशी परिस्थिती ज्या ठिकाणी मुद्दा फसलेला आहे. तोही ऐकत नाही, हा ऐकत नाही. मग धिस इज अ बॉटलनेक सिच्युएशन म्हणतात बघा. हे मी एक्सप्लेन केलं गेल्या यालाच कॅनायबल. अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश. बापरे! कॅनायबल म्हणजे काय? म्हणजे कोंबडीचं, बकऱ्याचं नाही, तर माणसाचं फ्लेश. फ्लेश म्हणजे मांस. माणसाचा नरसंहार करतो. अशाला म्हणतात कॅनिबल. अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश. आणि हे भारतामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये काही लोकं प्रजात आढळतात असं म्हणतात. पण चायनामध्ये 100% ही प्रजात आहे, जे माणसालाच खातात. आणि जसं आपण कोंबडीचं लेग पीस मागतो, तसं ते माणसाचं लेग पीस, थाय पीस मागतात. डेंजर आहेत चायनीज. काय खातील सांगता येत नाही. मागं वटवाघूळ खाल्लेत आणि पूर्ण जगाला कोरोना. सगळे मास्क लावून फिरलेत. ते खाल्लेत, पण आपण भुगतलो. म्हणून ते अतिशय डेंजर कार्यक्रम असतो. कशाचा? चायनाचा. कॅनॅबल. कॅनॅबल म्हणजे काय? कॅनॅबल म्हणजे अ पर्सन हू कन्झ्युम्स ह्युमन फ्लेश. नरभक्षी. नरबळी पाहिजे म्हणतात ना, नरबळी गावाकडे बघा. पूल बांधायचे नरबळी पाहिजे. माणसाला घेऊन जातात. आम्ही लहान असताना आम्हाला फार घाबरायचे. ते पांढरी ओमिनी कार आत्ता जरी मला दिसली, तरी मी तिला घाबरतो. कारण आम्ही लहानपणी ऐकायचो ते पांढरी गाडी दिसली की अरे भाई ते गाडी पकडायची आली. पळा, पळा, पळा. मग आम्ही कधी कॅनलला पोहायला जायचो आणि कॅनलला पोहताना कपडे वर ठेवायचो आणि मध्ये पोहायचो. मग एक मुलगा म्हणायचा, "अरे धरून न्यायची गाडी आली, धरून न्यायची गाडी आली." मग आम्ही असंच पळत निघायचो. कॅनलच्या बाहेर कपडे कुठं की काय कुठं की पार 1 किलोमीटर पळायचो. कारण लहान होतो ना. तेव्हा 4थी-5वी ला असाल. तो सीन आजही अजूनही आठवतो आणि अजूनही ओमनी कार व्हाईट कलरची दिसली. तुमच्या पण 90sची जर तुम्ही किड्स असाल, तर तुम्ही पण हे अनुभवलं असेल, की गावाकडं ओमनी कार जर आली, तर 100% ते बाळांना किंवा लहान मुलांना पकडून न्यायची गाडी आहे असं म्हणतात. बरोबर आहे? त्याला आपण मग ते काय करतात मुलं पकडून, ते बाबा मुलं पकडून नेऊन मग मोठा ब्रिज असतो की नाही, त्याच्या खाली नेऊन टाकतात. असा एक आम्हाला वाटत होतं. म्हणजे खरं काय, खोटं काय अजून त्याचं हे सापडलं नाही. पण म्हणतात असं आहे. आणि मग का तर बुवा नरभक्षी आहे. जिथं कामच कंप्लीट होण्यात आलंय, तिथं नरबळी द्यावी लागते. त्याला कॅनॅबल, त्याचं फ्लेश खाण्याला कॅनॅबल म्हणतात. ओके. लक्षात ठेवा. कॅटलॉग. तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला का? हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला मेनू कार्ड देतात बघा, मेनू कार्ड. मग कॅटलॉग काय असते? तर अ लिस्ट ऑफ नेम ऑफ बुक्स. बुक्सच्या नेमची लिस्ट दिली, तर ते कॅटलॉग असते. ओके. कॅटलॉग नाही बरं, कॅटलॉग. ओके. अशी दिली की हे बुक लिस्टची याला कॅटलॉग म्हणतात. तुम्ही लायब्ररीमध्ये कधी गेलात का? लायब्ररीमध्ये असे कॅटलॉग बुक लिस्ट असते बघा. ओके. त्याला कॅटलॉग म्हणतात. मग त्या नंबरचं आपण बुक चूज करून द्यायचं. त्या कॅटलॉगमध्ये नाही ना रे असं म्हणतात. तर नाही आहे त्या सीरियल नंबरला आहे असं म्हणतो आपण. त्याला कॅटलॉग म्हणतो आपण. ओके. फ्रेंड्स कॅटलॉग. नेक्स्ट वर्ड आपण बघूया. क्रेडिलस म्हणजे काय? लवकर दुसऱ्यावर भरवसा करणारा. अतिशय लवकर दुसऱ्यावर भरोसा करणारा. ओके. काही लोकं असतात बघा. त्यांना पुढचा माणूस इतक्यांदा फसवतो, तरीही ते डबल फसतात. म्हणजे काय ते लवकर विश्वास करतो कोणावर बी. आपण फार भारतीय समाज फार विश्वास करतो लवकर-लवकर. प्राईम मिनिस्टर मोदी एकदा म्हणले, की "भाऊ तुमच्या खात्यामध्ये 15,00,000 येणार." तर लोकांना 15,00,000 का येणार म्हणून ते उड्या मारायला सुरुवात केल्या. पण ते 15,00,000 काय अजून आलेले नाहीत. आपण लवकर अ पर्सन हू रेडिली बिलीव्हज लवकर बिलीव्ह करतो. मायाळू माणसं आहोत. कोणी जर आपल्याला म्हणलं, "काका आमची गाडी अशी-अशी झाली, आम्हाला पैसे द्या." तर आपण देऊन टाकतो लवकर. बरोबर आहे? तर आम्ही पुण्याला एकदा राहत होतो. पुण्याला जेएम रोडला असेच कपल फिरत होते. कपल म्हणजे एक महिला आणि पुरुष त्याच्यासोबत एक बाळ होतं असं शेंबडं धरलेलं असं. आणि मग ते आमच्या जवळ आले. मग दादा म्हणे, "असं-असं आहे आमची पंढरपूरची गाडी सुटलेली आहे म्हणे. आम्ही आमच्या गावातल्या सोबत आलो होतो आणि आम्हाला पैसे-बिसे काहीच नको म्हणे. ओके. आम्हाला खायला पण नको म्हणे. फक्त आम्हाला आमच्या इथून पंढरपूरला जायचं तिकीट द्या म्हणे. कारण आम्हाला घरी जायचं म्हणे. आम्ही काही भिकारी नाही, आम्हाला पैसे पाहिजे नाही, काहीच नाही म्हणे." आपल्याला किती खरं वाटतंय बरं? आणि आमच्यामध्ये एक मित्र होता शिवा, तो असाच दयाळू बिचारा, किर्डेलियस. ओके. आणि मग तो काय केला, लवकर जाऊ एटीएमला गेला आणि ₹1000 काढला आणि देऊन टाकला त्यांना. "जा काकू" म्हणला आणि गावाकडे जा म्हणला. तेव्हा आम्ही नवीन-नवीन पुण्याला गेलो तयारी करायला.
मग आम्ही 4-8 दिवस असंच इकडे-तिकडे फिरलो आणि 15व्या दिवशी गेलो. तर 15व्या दिवशी आम्हाला ते पलीकडच्या रोडला तेच दोघं दिसले आणि दुसऱ्याला म्हणू लागले, की आम्ही साताऱ्याहून आलो आणि आमची गाडी सुटली. आणि मग आम्हाला कळलं हे मॅटर काय आहे आणि असे नियर अबाउट पुण्याच नाही तर खूप ठिकाणी असं आहेत बघा, की रस्त्याला थांबतात आणि आमची गाडी सुटली, आम्हाला पैसे नको, आम्हाला तिकिटाचे पैसे द्या. काही-काही लोकं मोबाईल घ्या म्हणतात आमचा, आम्हाला पैसे नको, आम्ही काय गरीब नाही आहे. आणि तो मोबाईल त्यांचा डमी असतो, चोरीचा असतो. मग ते मोबाईल घेऊन आपण ₹2000 देतो आणि इकडे खुश होतो. मोबाईल आला. पण मोबाईल जसा चालू केलाय, की त्याचा पोलीस घरी येतो. मरा बोंबला मग. बरोबर आहे? मग आपण काय आहोत, की लवकर इतरांवर विश्वास करतो आणि जास्त असे माणसं जास्त फसले जातात. ओके? विश्वास करणं ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येकावरच विश्वास करणं हे फॉल्ट आहे. करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, त्यानंतर करा. डोंट बी फ्रुडिलियस टू ऑल. अ पर्सन हू रेडिली बिलीव्हज. लवकर दुसऱ्यावर भरवसा करणारा. लवकर करायचा नाही. अजेंडा. अजेंडा हा शब्द तुम्ही न्यूजमध्ये खूप वेळा ऐकलेला असेल. अजेंडा म्हणजे काय? अजेंडा म्हणजे कार्य अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी डिस्कस्ड ॲट मीटिंग. म्हणजे या पक्षाचा अजेंडा काय आहे? म्हणजे जर एखादी मीटिंग आहे, मीटिंगमध्ये आता खूप विषय असतात डिस्कस करण्याचे. पण त्यांनी आज अजेंड्यावर 3च मुद्दे ठेवतात, की याच मुद्द्यावर डिस्कस करायचं आहे. हीच आपली कार्यसूची आहे. याला म्हणतो आपण अजेंडा. ओके. डोंट मिसस्पेल्ड दिस वर्ड अजेंडा. A-Z-E-N-D-E. अजेंडा म्हणजे कार्यसूचीवर कुठला विषय आहे त्याला आपण म्हणतो कार्यसूची, अजेंडा. ओके. आर यू फीलिंग ओके नाऊ? आणि वन वर्ड सबस्टिट्यूटला बिलकुल घाबरायचं नाही. आपली एक्झाम येईपर्यंत जवळपास आपण सर्व व्होकॅबची 5000 व्होकॅबची तयारी करणार आहोत. या सर्व ज्या मी आता तुम्हाला YouTubeला घेणार आहे, इथं घेणार आहे, या सर्वांवर टेस्ट सीरीज सुरू होणार आहे 15 दिवसानंतर. म्हणजे विसरायचा प्रश्नच येणार नाही. सो डोंट वरी. ओके. आणि आपण सर्व व्यवस्थित घेणार आहोत. अजेंडा नंतर आपला महत्त्वाचा शब्द येतो व्हर्साटाईल. अतिशय महत्त्वाचा शब्द खूप वेळा ऐकला असेल. व्हर्साटाईल म्हणजे काय? असा व्यक्ती अष्टपैलू, बहुमुखी, वन हू पॉसेसेस मेनी टॅलेंट्स. ज्याच्यामध्ये खूप टॅलेंट्स आहेत. जो वर्गात पहिला आहे, तो फुटबॉल खेळतो, क्रिकेटमध्ये छक्का मारतो, घरचे सर्व रीतिरिवाज बाळगतो आणि मित्रांशी चांगला राहतो, खेळामध्ये पहिला, शिक्षणात पहिला, बोलण्यात पहिला, भाषणात पहिला. दॅट पर्सनॅलिटी विल कॉल्ड ॲज व्हर्साटाईल पर्सनॅलिटी. ओके. त्याला व्हर्सटाईल म्हणतात. अतिशय बहु टॅलेंटेड, बहुमुखी, वन हू पॉसेसेस मेनी टॅलेंट्स. तुम्ही हा का रे व्हर्सटाईल मित्रांनो? आपल्याला एकच टॅलेंट नाही आणि लोकांकडे 5-5 टॅलेंट आहेत. बेकार वाटते की नाही बघून त्यांचं? पाहिलं आपल्याला नुसता पेपर निघणं झालाय. 4च सब्जेक्ट आहेत तलाठ्याला किंवा ग्रुप बीला इंग्लिश, मराठी आहे. तर नाकी नऊ आणले आणि लोकं पी-एच-डी घेऊन 2-2 पी-एच-डी कशा घेत असतील आणि जॉब कसे करत असतील, आय-ए-एस, आय-पी-एस कसे बनत असतील. प्लस एवढं करून ते YouTube चॅनल चालवतात, न्यूजमध्ये जातात, खेळतात, म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे व्हर्सटाईल असतात. ओके. व्हर्सटाईल किंवा माणूस जन्मतः होत नसतो, जन्मतः बांधलेलं नसतं, तर त्याच्यामध्ये हळू-हळू सुप्त गुण आणि तो वाव देत असतो आणि त्याला मेहनत करायची सवय लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी शिकण्याची सवय ज्याला आहे, दॅट पर्सन विल बिकम डेफिनेटली व्हर्सटाईल इन देअर लाईफ. ओके. सो बी व्हर्सटाईल. त्यानंतर वॉर्डन. वॉर्डन सर्वांना माहिती आहे पोरो. हॉस्टेलमध्ये असतात बघा वॉर्डन. लेडीज हॉस्टेलमध्ये फार असतात वॉर्डन. ते स्त्रिया डेंजर असतात वॉर्डन. 10ला बंद म्हणजे बंद. तू पाय करून मेला तरी तुला बाहेर मेली तरी तुला सोडणार नाही. काकू पाणीपुरी खायला तुला पाणीपुरी खायची नाही ना, पुरी खायची नाही. चल हो घरात. आणि मग ती वॉर्डन डेंजर असते आणि म्हणतात बघा आमची वॉर्डन फार डेंजर आहे कॉलवर, चॅटिंगमध्ये आणि ती कांट अलाउ अस आफ्टर 7 पीएम, आफ्टर 10 पीएम. आणि मग ते वॉर्डनवर जबाबदारी असते मुलींची हॉस्टेलच्या. ओके. निगराणी करणारी असते ती. कोण कुठं चाललंय, कोण कुठे आहे. लहान बालकांची असतात त्यांच्यावर निगराणी करणारे वॉर्डन. आपण हॉस्टेलला ठेवलो, आपण होतो का लहानपणी? मग वॉर्डन असायचे बघा. ओके. त्याला आपण निगराणी करणारा म्हणतो. वन हू टेक्स केअर ऑफ अ बिल्डिंग. ठीक आहे. त्याला आपण वॉर्डन म्हणतो. नेक्स्ट रिक्लूज. रिक्लूज म्हणजे एकांतवासी. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. जो लिखा था आंसुओं के संग बह गया. मग अशी माणसं गाणे गातात आणि एकांत प्रिय असतात. एकांतात त्यांना आवडते. ओके. सॉलिट्यूड एकांतवास, रिक्लूज. ओके. एकांतवासी. एकटा जीव, सदाशिव. अ पर्सन हू लिव्हज बाय हिमसेल्फ. ज्याचं त्याचं राहतो. त्याला कोणाचीच गरज नाही. आपण बघा काही लोकं असतात त्यांना एकट्याला करमतच नाही. उगाच फोन काढतात, दुसऱ्याला लावतात. त्याला बोल, याला बोल, त्याला बोल. पण काही लोकं असतात स्वतःमध्ये मग्न. स्वतः मग्न, टेन्शन घ्यायचं नाही. कोणी आलं काय, गेलं काय, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या शिवाय, अशी भूमिका घेतात
आणि ते रिक्लस असतात, एकांतवासी असतात. ओके. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट पण असा शब्द आहे. इंट्रोवर्ट म्हणजे मी घेतला असेल बहुतेक. इंट्रोवर्ट म्हणजे याला समवॉट सेम आहे. इंट्रोवर्ट म्हणजे जो आतल्या गाठीचा आहे, आपलं स्वतः एक्सप्रेस लवकर होत नाही. आणि एक्स्ट्रोवर्ट याच्या अपोजिट शब्द आहे. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय? जो लवकर एक्सप्रेस होतो. 4 झालं तर 12 तर सांगतो. असं केलं तर आज आंबे चोरून खाल्ले तर लगेच संध्याकाळी सगळ्या गावाला सांगतो. ओके, त्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतात. इंट्रोवर्ट म्हणजे मनामध्ये आत्महत्येचे विचार जरी आले तरी लोकांना सांगत नाही एवढं दुःख झालेलं. त्याला इंट्रोवर्ट म्हणतात. डोंट बी इंट्रोवर्ट यार. टेल मी व्हॉट इज हॅपनिंग. ओके. त्यांचा रिक्लूज नंतर येतो आपला रिच. महत्वाचा आहे. रिच म्हणजे काय? झेंडू की माला, सांसों की माला पे सिमरू मैं पिकाना. पुष्पमाला जी तुम्ही तलाठी झाल्यानंतर, जी तुम्हाला आता आयोगाने पोस्ट दिल्यानंतर तुम्हाला मग भाव वाढतो, हुंडा वाढतो. आणि मग हुंडा कशासाठी वाढतो? तर ही वरमाला, पुष्पमाला तुमची वेटिंग करत आहे. आणि मग ह्या पुष्पमालेला काय म्हणतात? जे आपण गळ्यात घालतो, झेंडूचा हार म्हणतात की काय? हां? तर त्याला रीत म्हणतात. WREATH. पुष्पमाला. किसके गली में होगी पुष्पमाला? अ डेकोरेटिव्ह रिंग ऑफ फ्लॉवर्स अँड लीव्हज. ओके. असते बघा. त्याला रीत म्हणतात. डिझाइन पण काढली मी रीत. मध्ये लिहू का रीत असा? हे रीत बघा. हे फुलं असे जोडलेली. ओके. आपल्यानुसार काही पण डायग्राम काढायचा. आपल्याला शेवटी अल्टिमेट एम काय आपलं? की मार्क गेले नाही पाहिजेत. ओके. उसके बाद आता है हमारा इम्पोर्टंट. हां, हे महत्वाचं आहे. क्लॅप्टोमेनिया 4 वेळा आलाय, 4 वेळा. क्लेप्टोमेनिया म्हणजे चोरी करण्याची बिमारी असलेला. म्हणजे तो चोर नाहीये मित्रा. तो चोरी करण्याची त्याला बिमारीच आहे. तो पिक्चर आलता बघा एक, मी पहिला पिक्चर बघितला होता माझ्या जीवनातला मराठीतला दे धक्का पिक्चर. दे धक्कामध्ये ते मेहुणेच भूमिका करते बघा. त्याचं नाव काय? जाधव. आणि मग त्याला बिमारी असते. चलता-चलता एखादी सायकल घेते, याच्या दुकानातून मुरकुल घेते. बोलता-बोलता काय चाललंय सयाजीराव आणि असे घेतो. ओके, धनाजीराव. मग आज काय गोडधोड. ते असं जे कॅरेक्टर आहे, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि मग त्याला काय असते? त्याला क्लेप्टोमेनिया असते. सिद्धार्थ जाधव आठवला बघा मला. सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव लक्षात ठेवा. हा शब्द आला की सिद्धार्थ जाधव जो आहे दे धक्का पिक्चर मधला, त्याला क्लेप्टोमेनिया हा नावाचा आजार असतो. तो बिचारा कोणी उभं टाकलं तरी म्हणजे खिशातली दस्ती चोरतो, पॅन्ट चोरत नाही, म्हणजे पॉकेट चोरतो. अशा बिनकामाच्या चोऱ्या करण्याची त्याला सवयच लागलेली आहे. त्याची आदतच झाली आहे. त्याला बिमारीच झाली आहे चोरी करण्याची. ओके. त्याचे भावजी जरी गेले तर भावजीची चप्पल चोरतो तो. तर भावजी म्हणतो कानाखाली मारायला जे चप्पल म्हणतो. नाही घ्या भावजी म्हणतो. अॅन एक्सेसिव्हली मॉर्बिड डिझायर टू स्टील. म्हणजे त्याला डिझायर झालेली आहे चोरीची. म्हणजे ते सांगता येत नाही. एक प्रकारची बिमारी झालेली आहे. म्हणजे बाय बर्थ किंवा तो शिकला नाही किंवा त्याच्या मनामध्ये नाही चोरी करायचं. पण तो चोरतोच. म्हणजे होऊन जाते त्यातून. त्याला म्हणतात क्लेप्टोमेनिया. मग क्लेप्टोमेनिया कोणाला आहे? सिद्धार्थ जाधवला. कुठला पिक्चर? दे धक्का. दे धक्कामध्ये क्लेप्टोमेनिया आहे असं लक्षात ठेवा. कोणाला? सिद्धार्थ जाधवला. चोरी करण्याची बिमारी होती त्याला. चोरी करण्याची बिमारी. नेक्स्ट एम्नेस्टी. एम्नेस्टी म्हणजे काय? खूप महत्वाचं आहे. एम्नेस्टी म्हणजे काय? अॅम्नेस्टी म्हणजे एखाद्याला कोणाला तरी पार्डॉन म्हणजे माफी देणे, माफ करणे. कोणाला? अ जनरल पार्डन ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट टू पॉलिटिकल ऑफेंडर्स. जे राजकीय कैदी असतात त्यांना क्षमा देणे, क्षमा करून टाकणे, माफ करून टाकणे, त्याला म्हणतो अॅम्नेस्टी. ओके. जर एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीला कैद केलेला असेल आणि त्याला जर सजा सौदे तर राजक्षमा, किंवा राजाने जर किंवा गव्हर्नमेंटनं किंवा पॉलिटिकल पार्टीच्या किंवा पॉलिटिकल ऑफेंडरला जर माफ केलं, त्याला अॅम्नेस्टी म्हणतात. ठीक आहे. खूप महत्वाचा शब्द आहे. इंटरनॅशनल न्यूजमध्ये हा खूप शब्द असतो अॅम्नेस्टी. पॉलिटिकल आणि जनरल जे गव्हर्नमेंट असतात ते आपापल्या जे काही कैदी असतात त्यांना कधी-कधी माफ करत असतात. त्याला अॅम्नेस्टी म्हणतो आपण. क्षमा. लक्षात ठेवा अॅम्नेस्टी. ओके. अॅम्नेस्टी. इम्पोर्टंट वर्ड आहे. उसके बाद इलॉजी. इलॉजी म्हणजे काय? अ रायटिंग ऑर स्पीच इन प्रेज ऑफ समवन. एखाद्याच्या बद्दल खूप प्रशंसा करणे भाषणाच्या माध्यमातून, किंवा लिहून ठेवणे, किंवा भाषण करणे, स्पीच करणे, त्याला म्हणतात इलॉजी. प्रशंसापर भाषण. जसं आपण महात्मा गांधीवर करतो बघा आता, किंवा आपलं फेमस लोकमान्य टिळकावर.
मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्पल उचलणार नाही आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं प्रत्येक जण म्हणून जायचं बघा. आपण काय करायचं? युलॉजी करायचो. त्यांची स्पीच, त्यांची प्रशंसा करायचो भाषणामधून. कसलं व्यक्तिमत्व होतं. ओके? त्याला आपण युलॉजी म्हणतो. प्रशंसापर भाषण, युलॉजी. इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय? पर्यावरण परिस्थितिकी. एन्व्हायर्नमेंट अँड इकॉलॉजी हा शब्दच आहे बघा. एमपीएससी मध्ये एक पेपर पण आहे एन्व्हायर्नमेंट अँड इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ द इंटरॅक्शन ऑफ पीपल विथ देअर एन्व्हायर्नमेंट. एन्व्हायर्नमेंट बद्दलचा अभ्यास करणे त्याला पर्यावरण परिस्थितिकी म्हणतात. ओके, परिस्थितिकी, इकॉलॉजी महत्वाचा शब्द आहे. त्यानंतर आहे अनॉनमस. अनॉनमस म्हणजे काय? एखादं पत्र तुम्ही लहानपणी लिहिता बघा कोणाला तरी आणि खाली नावच लिहित नाही आपलं. का? तर काही जर प्रॉब्लेम झाला तर बुवा आपलं नाव येऊ नये. म्हणून आपण असंच देऊन टाकतो. मग ते पत्र जाते तर टीचरकडे. टीचर म्हणतो, "कोण दिलं रे हे?" खाली नावच नाही. मग कळत नाही टीचरला. टीचर काय म्हणते, "हे अनॉनिमस लेटर कोणी दिलेलं आहे?" अनॉनिमस म्हणजे काय? नामरहित. अनॉनिमस. कवी फार लोकं असतात बघा. ते कविता करतात आणि खाली अनॉनिमस लिहितात किंवा अननोन लिहितात. माहीत नाही बा. किंवा आता Facebook, Instagramवर ऊत आलाय अशा पोस्टचा. लई 4-5 वाक्य लिहितात, ज्ञान पाजतात सगळ्या जगाला आणि खाली लिहितात अननोन किंवा अनॉनिमस. कोण लिहिलंय माहीत नाही, पण खूप छान लिहिलंय. असे चांगले-चांगले पण काही ग्राफिटी असतात, काही कोटेशन असतात, कोट्स असतात, जे आपण वाचतो. त्याच्या खाली अनॉनिमस लिहितात. मग समजून जायचं, की कोणीतरी लिहिलंय ते माहीत नाहीये. मग आपला टीचर काय करायचा? सोडून द्यायचा का? नाही. टीचर म्हणायचं फळ्यावर प्रत्येकाने ए काढून दाखवा. ए, काढून दाखवा. आणि मग त्याच्याकडे अशी सिक्स्थ सेन्स असायचा टीचरकडे. त्यांना कळायचं हे लेटर बबलूनं लिहिलंय का पिंट्यानं लिहिलंय आणि मग वर्ग सुटल्यावर 4 नंतर यांची शाळा व्हायची. कोणाची? या बबलूची आणि पिंट्यांची. कारण या दोघांनी मिळून लिहिलेलं असते, एकानं ठेवलेलं, घेतलेलं आणि मग हे टीचर बरोबर ओळखतो. तुम्ही अनॉनिमस नाही मित्र हो. तुम्ही काय आहात? आगाऊ आहात. ओके. अनॉनिमस नाही, आगाऊ आहात, आगाऊ. आपण आगाऊपणा खूप केलेला असतो लहानपणी, पण पकडल्या जाते. टीचर टीचर होता है, के नाम रहित त्याला अनॉनिमस म्हणतात. उसके बाद आपण देखते हैं फमाईन. फमाईन सर्वांना माहिती आहे दुष्काळ पडणे. सोपा शब्द आहे, खूप वेळा ऐकला असेल. दुष्काळ पडणे. वाईड स्प्रेड स्कार्सिटी ऑफ फूड. दुष्काळ. फमाईन. ओके. फमाईन खूप प्रकारचे असतात दुष्काळ. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ. फ्लेंडरर म्हणजे काय? हां, महत्वाचा शब्द आहे. अ पर्सन हू अल्वेज रन आफ्टर वुमन. जो मुलींच्या नेहमी मागे-मागे करतो, मागे-मागे फिरणारा असतो. त्याला मुलींचा सहवास आवडतो, महिलांचा सहवास आवडतो. अशा व्यक्तीला फ्लेंडरर म्हणतात. फ्लेंडर असा शब्द आहे पण फ्लेंडरर. ओके. याला फालतू म्हणू शकता तुम्ही मराठीमध्ये. फ्लेंडर म्हणजे फालतू. असं फालतू म्हणता येत नाही त्याला, पण समजण्यासाठी सांगतो मी. नाहीतर लगेच कमेंट करतात पोरं. आम्ही फालतू आहो का सर मागे फिरतो म्हणजे? आम्हाला पण इगो आहे, आम्हाला पण इज्जत आहे आणि आम्ही फिरणार नाही आजपासून सर. ओके. अरे गहून बसा फिलँडर आहात तुम्ही. ओके. फिलँडरर म्हणजे काय? ज्याला महिलांचा सहवास आवडतो, त्यांच्या मागे-मागे करतो, मागे-मागे फिरतो. बाईल येडा असं पण म्हणतात त्याला. बाईल घेवडा असं काहीतरी मराठी शब्द आहे. मला नक्की आठवत नाही, पण आहे. त्याला इशकबाज पण म्हणतात. इशकबाज हे गाणं होतं बघा एक किंवा रामलीला, रासलीला. ओके. फिलँडरर. अमेचर. अमेचर म्हणजे काय? शौकीन. ओके. वन हू प्लेज फॉर प्लेजर रॅदर दॅन ॲज अ प्रोफेशनल. म्हणजे काही लोकं असतात बघा, एखादं काम करतात पैशासाठी. काही टीचर असतात, ₹200 पिरियड द्या, ₹400 पिरियड द्या आणि पिरियड सुरू होतो 10:00ला येतात 10:15ला आणि लगेच पावणे 11ला 4 वेळा घडीकडे बघतात. मग ते मनातून करायलेत का? नाही, त्यांना पैशाची गरज आहे म्हणून काहीतरी काम करायचं आणि पैसे घेऊन जायचं. पण असे काही असतात, जे पेमेंट-बिमेंट काही ठरवत नाहीत. केव्हाही उठतात, केव्हाही शिकतात, कितीही वाजता, कसं पण, काही पण. मग ते कसे असतात? ते अमॅचर, शौकीन असतात. त्यांना प्लेजरसाठी ते करतात, रादर दॅन ॲज अ प्रोफेशनल. प्रोफेशनल तर वेगळ्या बाजूला आहे. प्रोफेशनल महत्त्व आहेच आहे. पण आधी प्लेजर आला पाहिजे आतून. आतून करण्याची क्षमता आली पाहिजे. मी टीचिंगचे एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल कुठलंही घ्या. क्रिकेट असो, फुटबॉल असो, इव्हन जो अभ्यास असो किंवा कुठलीही गोष्ट असो. मेचर म्हणजे लक्षात ठेवा, की आपण एखादी गोष्ट आनंदासाठी करत आहोत, ना की पैशासाठी. आपण म्हणतो की नाही, "अबे पैशासाठी करणार आलो बे, स्वतःसाठी करायलो, आनंदासाठी करायलो." तुला वाटते का मी पैशासाठी तुझी मैत्री करायलो? मित्राला म्हणतो आपण श्रीमंत मित्राला. तुला वाटते का पैशासाठी राहिलो मी? हट चल राहत नाही तुझ्यासोबत. ओके. म्हणजे आपण प्रोफेशनलिझम नाही तर आनंदासाठी एखादं काम करतोय.
मला याच्यामध्ये आनंद भेटतोय तुला मदत करून असं म्हणतोय बघा. तुला काय भेटणार नाही माझ्या असं मागं-मागं फिरून. तो म्हणतो आनंद भेटणार. ओके. हेनरी पिक्चरमध्ये तो जबे असतो की नाही, तो बघतो बघा, काळ्या चिमणीची राख शोधतो आणि मग तो बिचारा प्लेजर आनंदासाठी पाहतो. त्याला काही घेणं-देणं नाही किंवा त्याचं प्रोफेशनल नाही, काही काम नाहीये. शौकीन आहे बिचारा, अमेचर. एक्स्ट्राव्हॅगंट, एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या माणूस. हे पैसे उधळतोय. हे 200, 400 लग्नात उडीव, इथं उडीव, तिथं उडीव. त्याला एक्स्ट्रा नावातच एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा करतो लई. काय खर्चा वॅगंट, एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळपट्टी करणारा. अ पर्सन हू वेस्टेस हिज मनी ऑन लक्झरी. ऐश के साथ रहने वाला. चार्वाक फिलॉसॉफी. खाओ पिओ ऐश करो मित्रो. दिल फाडके ददू खाऊ ना. अशा माणसाला म्हणतात एक्स्ट्राव्हॅगंट. ओके. मग कमेंटमध्ये मला सांगा बरं याच्या अपोझिट वर्ड काय? जो कंजूस असतो तो. मी घेतला होता एकदा. आता मी सांगत नाही, तुम्हाला सांगायचंय. मला याहून कळणार, तुम्ही अभ्यास करताय का नाही, शोधताय का नाही शब्द, ओके? नाहीतर आम्ही जागायचं 12-1 पर्यंत आणि तुम्ही नंबर 1 झोपायले मित्र. 5 तुम्हाला व्हायचंय. युनॅनिमसली म्हणजे काय? युनॅनिमसली म्हणजे उच्चार महत्वाचा आहे. सर्व एकमताने. कमिटीचा रिझल्ट आलेला आहे युनॅनिमसली. जजचा रिझल्ट आलेला आहे एका मताने. सर्वानुमते. ओके? सगळ्या शिक्षकांच्या मते, युनॅनिमसली, सगळ्यांच्या मते, सर्वानुमते मराठीचा शब्द आहे. सर्वांच्या मतानुसार आम्हाला असं वाटतंय की तू असं करू नये. ओके. त्याला म्हणतात युनॅनिमसली. युनॅनिमसली म्हणजे सर्वांच्या मताने, सर्वसंमतीने, द फुल अग्रीमेंट ऑफ ऑल मेंबर्स. सगळे मेंबरचं येस येस आहे. दोघं तिघाचं पण याला रिजेक्शन नाही आहे. सर्वजण म्हणतात युनॅनिमसली येस, धिस इज करेक्ट. त्याला आपण म्हणतो सर्व मताने युनॅनिमसली. ओके. इम्पॉर्टंट आहे युनॅनिमसली. प्लीज सी दिस. उसके बाद प्लुटोक्रॅसी. प्लुटोक्रॅसी क्रॅसी म्हणले की तुम्हाला माहिती शाही म्हणले. डेमोक्रेसी म्हणजे लोकांची शाही. ऑटोक्रॅसी. ओके. असे खूप शब्द येतात तुम्हाला. हे प्लुटोक्रॅसी काय आहे मग? जर वेल्दी लोक गव्हर्नमेंट चालवत असतील, पैसेवाले धनिक, ओके, त्याला आपण म्हणतो प्लुटोक्रॅसी. प्लुटोक्रॅसी म्हणजे काय? धनिक धनधांगड लोकांचं सरकार आणि ते सरकार चालवत आहेत. त्याला धनिक लोकांचं राज्य म्हणतात. मोदी सरकारवर पण टीका होती बघा. अंबानी, अदानीचं सरकार आहे आणि ते पैसे पुरवत आहेत किंवा तेच खरे मालक आहेत देशाचे असं म्हणतो आपण इनडायरेक्टली. पण ते खरं आहे की नाही खरं आहे हे प्रत्येकानं आपापलं शोधून बघायचं आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकल कमेंट मी करणार नाही, पण अशी टीका होते. समजून सांगण्यासाठी हा शब्द आहे. प्लुटोक्रॅसी म्हणजे काय? की गव्हर्नमेंट बाय वेल्दी पीपल. वेल्दी लोकांचं गव्हर्नमेंट, श्रीमंत लोकांचं गव्हर्नमेंट. मेडिओकोर. मेडिओकोर म्हणजे काय? सामान्य दर्जाचा. मिडल लक्षात ठेवा. मीडियम आहे रे तो, मीडियम आहे. म्हणजे वन हू इज नीदर इंटेलिजंट नॉर डल. म्हणजे तो हुशार पण नाही आणि गाढव पण नाही. मधल्या दर्जाचा आहे. मध्यम मार्ग, मध्यम आहे, मधला आहे. लय गाढव पण नाही आणि लय हुशार पण नाही. हो, मिडिओकर आहे. मिडिओकर म्हणजे काय? सामान्य दर्जाचा. लय अति असा हुशार पण नाही आणि लय गाढव पण नाही. मधल्या दर्जाचा. त्याला आपण काय म्हणतो? मिडिओकर म्हणतो. ओके. मिडिओकर शब्द महत्वाचा आहे. स्पेलिंग पण महत्वाचे आहे. 4 वेळा बघा. हा शब्द नियर अबाउट मी एक्झामला असतानाच 3-4 वेळा आला होता. मिडिओकर. ओके. मिडिओकर म्हणजे सामान्य वन हू इज नीदर इंटेलिजंट नॉर डल. उसके बाद आता है कल्पेबल. कल्पेबल म्हणजे काय? अपराधी. ओके. कल्पेबल म्हणजे काय? अपराधी. कल्पेबल होमिसाइड म्हणजे काय? असा शब्द एकदा एक्झामला आला होता पी-एस-आयला लॉ मध्ये. कल्पेबल, होमिसाइड हे दोन्ही शब्द तुमचे आज झालेले आहेत. कल्पेबल पण माहीत झाले. कल्पेबल म्हणजे आता माहीत झालाय अपराधी असतो. आणि कोणाचा अपराधी? होमोसाइड. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. साइड म्हणलं की कोणाचं ना कोणाचं मारलेलं असते, किल केलं असते. कोणाला? ह्युमन बिईंगला. माणसांना मारणारा अपराधी त्याला कल्पेबल होमिसाइड म्हणतात. तुम्ही जर उद्या एखाद्याचा खून केला, गोळी मारली, मग तुम्ही काय झालात? तुम्ही कल्पेबल होमिसाइड झालात. तुम्ही माणसाला मारलेलं आहे मित्रांनो, गुराढोराला नाही. तर तुम्ही माणसाला मारलेलं आहे. कल्पेबल होमिसाइड केलेले आहेत. अपराधी आहात तुम्ही. यू आर कल्पेबल. अपराधी आहात. ओके. त्याला साइड म्हणजे किल केलं, तुम्ही मारलेले आहात. मुंगीला-बिंगीला नाही, डायरेक्ट माणसाला कट्टा घेऊन कल्पेबल होमिसाइड. ओके. आणि मग 420 ची दफा लागते तुमच्यावर. कारण मग कोर्टमध्ये विचारते, वकील सांगतो, माय लॉर्ड ही इज अ कल्पेबल होमिसाइड. आणि तो काय आहे? अपराधी आहे. माणूस नराधमाने हे काय केलेलं आहे? माणसांना मारलेलं आहे. आणि ते मग क्राईम करणाऱ्याला भारी वाटते. अरे बापरे! माणसाला मारलं आपण. ओके. नंतर कळते सजा. मारताना काय वाटत नाही. महत्वाचे शब्द आहे. मग कल्पेबल लक्षात ठेवा. अजून एकदा दाखवतो. गिल्टी ऑफ क्राईम.
मॅनिफेस्टो. मॅनिफेस्टो म्हणजे काय? खूप वेळा ऐकलेलं आहे बघा. बीजेपी सरकारचं मॅनिफेस्टो काय आहे? काँग्रेस सरकारचं काय? मॅनिफेस्टो म्हणजे जर तुम्ही निवडणूक लढत आहात, तर सांगा आम्हाला अगोदरच तुम्ही निवडून आल्यावर काय करता? तर मग ते अगोदरच घोषणा करतात, की हम राम मंदिर बनाएंगे, आर्टिकल 370 हटाएंगे, इंडिया में वन कानून लाएंगे, समान नागरिक कायदा. हे बीजेपीच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं. काँग्रेसचं काय होतं? गरिबी हटाओ, ओके. महात्मा गांधी मिशन, मनरेगा योजना, सर्वधर्म समभाव, सेक्युलरिझम हे काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये होतं आणि बीजेपीच्या राम मंदिर वगैरे, वगैरे. म्हणजे याने जे घोषणा केली त्यानुसारच सरकार काम करते निवडून आल्यावर आणि म्हणते आम्ही तर अगोदरच चांगलं होतं आणि त्या आधारावरच लोकांना मतं मागते, की आम्ही हे काम करणार आहोत भाऊ आम्हाला मतं द्या. त्याला म्हणतात मॅनिफेस्टो. मॅनिफेस्टो म्हणजे घोषणापत्र. घोषणेमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याला मॅनिफेस्टो म्हणतात. ओके. मग हे मॅनिफेस्टो खूप शब्द न्यूजमध्ये येतो आणि जेव्हा पॉलिटिकल तुमच्या वेगवेगळ्या हे असतात, स्पर्धा असतात, पॉलिटिकल स्पर्धा म्हणतोय, निवडणुका असतात. त्या निवडणुकामध्ये प्रत्येक पार्टीचा मॅनिफेस्टो निघतो आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला मॅनिफेस्टो प्रत्येकाचं वाचायचं आहे. खूप लोकं याला इग्नोर करतात, बट डोंट इग्नोर इट. इम्पोर्टंट एक्स्ट्राव्हॅगंट आपलं ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतर रायनोलॉजिस्ट. रायनोलॉजिस्ट म्हणजे काय? नाकाचा डॉक्टर. ओके. डोळ्याचा डॉक्टर असतो, नाकाचा डॉक्टर असतो, चमड्याचा डॉक्टर असतो. आमचे एक टीचर होते मराठीचे. ते आम्हाला असंच शिकवताना सांगले, की "भाऊ म्हणे मी डॉक्टरकडे गेलो होतो म्हणे, माझ्या डोळ्यात दुखू लागलं म्हणे." ओके. मग मी गेलो म्हणे कान, नाक, घसाकडे. मग तो म्हणला म्हणे, "काका मी कान, नाक, घशाचा आहे आणि तुम्ही डोळ्याच्या दवाखान्यात जा." मग मी डोळ्याच्या दवाखान्यात गेलो म्हणे. 1 घंटा वेटिंग होते म्हणे. मग डोळ्याच्या दवाखान्यात गेलो म्हणे. मग डोळ्याच्या दवाखान्यात माझा नंबर जसा आला, डॉक्टरनं जसं मध्ये घेतलं, मला विचारलं म्हणे, "काय व्हायलंय?" म्हणलं, "डोळे दुखतायत." "कुठला डोळा दुखतोय?" म्हणलं, "उजवा दुखतोय." मग माझ्याकडे बघला म्हणे तो, "सॉरी सर," म्हणला म्हणे, "मी डाव्या डोळ्याचा डॉक्टर आहे. मी उजव्याचा नाही." मग मी परेशानच झालो म्हणे. आता डोळे आहेत, डोळे कुठेही दुखतो बाबा, डाव्या डोळ्याचा, उजव्या डोळ्याचा. मागून त्यानं सांगला म्हणे, "उजव्या डोळ्याचा इथून 4 किलोमीटर पलीकडे दवाखाना आहे." मग तिथून पलीकडे गेलो मी 4 किलोमीटर म्हणे. मग त्याच्या तिथे गेल्यावर मग तो उजव्या डोळ्याचा होता आणि उजव्या डोळ्याचा दवाखान्यामध्ये मग त्याने आम्हाला इलाज केला आणि इलाज करता म्हणला म्हणे, की "आता तुम्ही काय करा, याचे जे एक्स-रे आहेत, याचे जे व्यवस्थित रिपोर्ट आहेत, हे रिपोर्ट काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जा." म्हणजे भाऊ म्हणे, "मी साध्या डोळ्याला दाखवण्यासाठी 4 ते 6 डॉक्टरकडे फिरलो" म्हणे. कारण की एवढं स्पेशलायझेशन झालंय. आणि पूर्वी बघा आपल्या गावाकडं, त्याला ताप येऊ द्या, उलटी येऊ द्या, डोकं दुखू द्या, कंबर दुखू द्या, काही होऊ द्या, उपाय एकच, पाणी मारायचं, दोरी घालायचं, कार्यक्रम खलास. नका एकच डॉक्टर नाक्यावर. ओके. असं गावाकडे नाका असायचा. तो लय झालं बी शिकला असायचा. पण ते सगळे रोगावर आधारात एकच 4-5 गोळ्या द्यायचा. त्याला काही टेन्शन नाही. मग तुमचं अंग दुखू द्या, काही दुखू द्या, काही दुखू द्या. असं काही स्पेशलिस्ट नाही. पण हे शिक्षण वाढलेलं आहे. शिक्षण वाढल्यामुळे प्रत्येक नाकाच्या, बोटाच्या, एका अवयवाचे डॉक्टर निघालेले आहेत. कारण डॉक्टर एवढे जास्त झालेले आहेत. मग ते आपलं एक काही-काही आता नखाचे डॉक्टर निघतील. उजव्या बोटाचं, डावं नखाचा डॉक्टर मी. काही लोकं आता पापणीचे निघतील. काही लोकं निघत आहेत. ओके. न्यूरोलॉजिस्ट एक असतोय बघा, तो पेपरला लावतो आमच्या वेळेस. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे काय? तुमचे जे नर्व्हस असतात, ब्रेनचा अभ्यास करणारा त्याला न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. आणि तो खूप अवघड, त्याला खूप दिवस लागतात ते डॉक्टर व्हायला. माझा मित्र आता होत आलाय, त्याला 35 वर्ष वय होत आलंय. म्हणजे माझा सीनियर होता तो. म्हणजे आम्ही त्याच्या रूमवर राहायचो, तेव्हा तो अभ्यास करायचा. मग त्याला विचारलं आम्ही, तो न्यूरोलॉजिस्ट व्हायचं म्हणायचं. तेव्हा म्हणायचे काहीतरी बुवा डेंजर टेररिस्ट-बिरिस्ट आहे काय की न्यूरोलॉजिस्ट म्हणजे. कळायचं नाही, पण आता कळतंय डेंजर असते. कार्टोग्राफी म्हणजे काय? सायन्स ऑफ प्रॅक्टिसिंग मॅप एंड ड्रॉइंग. मॅपचा अभ्यास करणे त्याला कार्टोग्राफी म्हणतात. 2 वेळा पेपर आलाय. कार्टोग्राफी म्हणजे काय? भारताचा मॅप तुम्हाला माहित आहे? असा आहे. या मॅपचा अभ्यास स्टडी करणे, कुठं कुठला प्रदेश आहे, काय आहे, याला आपण म्हणतो कार्टोग्राफी. मॅपची स्टडी करणाऱ्याला कार्टोग्राफी म्हणतात. ओके. बहुत इम्पोर्टंट वर्ड है यह कार्टोग्राफी. कार्टोग्राफी. जिओग्राफी लक्षात ठेवा. कार्टोग्राफी, जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये काय असतात? मॅप असतात. मॅपचा अभ्यास करणारा कार्टोग्राफी. कार्टोग्राफी, जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये काय असतात? सगळ्यात जास्त मॅप असतात. मॅपच्या स्टडीला कार्टोग्राफी म्हणतात. खतम, टाटा, गुड बाय. नेपोटिझम. ओके. शेवटचा एक शब्द राहिला आपला. नेपोटिझम म्हणजे काय? भाई भतीजावाद. नेपोटिझम म्हणजे काय? की बुवा सध्या बॉलिवूडमध्ये हा शब्द खूप प्रचलित आहे बघा. कंगना राणावत खूप करण जोहरला शिव्या घालते. करण जोहर काय माणूस आहे का म्हणते. याच्या पिक्चरमध्ये नुसते हिरोचे मुलगी, हिरोईनचा मुलगा, त्याची मावशी, त्याचा हे. एकाही गावाकडल्या व्यक्तीला, एकाही न्यूज स्टारला घेत नाही म्हणे हा. हा कोणाला घेतो? हा स्टार किड्सला घेतो. म्हणजे जे ऑलरेडी ज्याचे मम्मी-पप्पा स्टार आहेत, त्यांच्याच मुलांना हे स्टार करतो. म्हणजे तो सिलेक्शन करताना काय करतोय?
तो भाई भतीजावाद, याच्या भावाची मुलगी त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्याच्या जवळच्या लोकांनाच घेतोय, त्याला नेपोटिझम म्हणतात. असं राजकारणामध्ये पण आहे बघा. आपल्या इकडले आमदार बघा, कार्यकर्त्याला फक्त सतरंजा उतरायलाच ठेवतात आणि निवडणूक आल्या की मावशीला तिकीट, भावाला तिकीट, सुनाला तिकीट, सासूला तिकीट, सासऱ्याला तिकीट, बायकोला तिकीट आणि कार्यकर्ते पताके लावायला, सतरंजी उतरायला. मग ते पण काय करतात, नेपोटिझम करतात. भावाला भाऊजीला, बहिणीला मेव्हणीला. चला मग. ओके. हिंदुस्तान बोल रहा है, मेरा देश बदल रहा है. काही बदलत नाही मित्र हो. कार्यकर्त्याचं सर्वात जीवन अवघड असते आणि कार्यकर्ता फिरून परेशान होतो, की आमचा नेता असा नाही. नेत्याला माग तुझ्या आमदारकीचं तिकीट. मग बघ काय होते. आणि सर्वात शेवटचं आहे स्युडोनेम. हे स्पुडोनेम नाही बरं, स्युडोनेम. सू वाटायचं याला. पी सायलेंट आहे इथं. स्युडोनेम. ओके. स्युडोनिम म्हणजे काय, टोपण नाव. काही कवी लोक असतात बघा, ते टोपण नावाने लिहितात. केशव सूत होते किंवा ग्रेस होतात. ग्रेस हे टोपण नाव आहे बघा. मला कमेंट मध्ये सांगा यांचं ओरिजिनल काय आहे. ग्रेस हे टोपण नावाने लिहितात. ओके. मग या ग्रेसच्या कविता खूप फेमस आहेत. हे टोपण नावाने लिहितात. म्हणजे अ फिक्शिशियस नेम स्पेशली वन अस्युम्ड बाय एन ऑथर. एखादा लेखक असतो, ते स्वतःचं नाव घेत नाही, तर स्वतःला एक नाव ठेवतो. ग्रेसनं स्वतःलाच नाव ठेवलं होतं बघा. ठीक आहे. हां. मिर्झा गालिब असे जे लोकं असतात आपलं नाव ठेवतात. कुराल मग हे नावं काय आहेत? हे यांनी ठेवलेले आहेत. आपली टोपण नावं स्वतःच ठेवतात. बालकवी, हे कवी, ते कवी. ओके. आणि त्याला आपण म्हणतो उपनाम किंवा टोपण नाव. हा आजचा आपल्या सीरीजचा शेवटचा होता. सिडोनिम. ओके. आणि माय फ्रेंड आज आज पण आपण सेकंड सीरीजमध्ये व्यवस्थित 30 वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेले आहेत. घाई करायची नाही, गडबड करायची नाही आणि जे लोकं मार्केटमध्ये तुम्हाला आता प्रेशर देत आहेत, की भाऊ टी पॅटर्न, हे पॅटर्न, ते पॅटर्न, हे पॅटर्न कोणालाच घाबरायचं नाही. इंग्लिश कुठेही जा, भारतात जा, अमेरिकेत जा, साऊथ आफ्रिकेत जा, काही बदलत नाही. मग टी-सी-एस काढो, आय-बी-पी-एस काढो, की इव्हेंटची एखादी कंपनी परीक्षा काढो. टी पण भारतातलीच होय आणि तुम्ही महाराष्ट्रातलेच व्हा, त्यालाही माहिती आहे. म्हणून जास्त घाबरू नका. बिनकामाचे पुस्तकं रूमवर आणून ठेवू नका. व्होकॅबच्या मी नोट्स प्रोव्हाईड करणार आहे. व्होकॅबला बिलकुल लोकांचं गिराईक होऊ नका. ओके. ही विनंती आहे तुम्हाला. माझंही जरी पुस्तक आलं तरी घेऊ नका, पण नोट्स घ्या. कारण ही आम्ही सगळ्यांच्या रेफर करून घेतो. उगाच एका पुस्तकाच्या पहिल्या पेजवर टी-सी-एस, आय-बी-पी-एस नाव टाकायले आणि मार्केटमध्ये विकून टाकायले. त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीला तुम्ही बळी पडू नका. कारण की तुम्ही पैसा गेला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचा वेळ वाया जातोय. याचं 2 वळी, त्याचं 2 वळी आणि वेळ टाईम इज मनी म्हणतात ते खरंच आहे. वेळ महत्वाचा आहे. त्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि हीच सीरीजला तुम्ही रोज आपण बघत राहू. यानंतर आपण 2 दिवसानंतर आपल्याला टी पॅटर्नचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. ते पण आपल्याला लाईव्ह क्लासेसमध्ये YouTube लाईव्ह जाणार आहे मी आणि दर 1 दिवसाआड मी जाईल आणि 10 वाजता किंवा 10:30 वाजता आपण मी टाईम सांगतो. आपल्याला YouTubeला लाईव्ह यायचं आहे उद्यापासून किंवा परवापासून आणि या क्लबचं नाव आहे 10 PM क्लब आणि तुम्ही या 10 PM क्लबचे सदस्य व्हा. यासाठी काही फी नाही, काही नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुमचं डिटर्मिनेशन आहे. कशासाठी? की तुम्ही 10 वाजता व्यवस्थित 10:15 वाजता वही पेन घेऊन थांबता की नाही? कारण तुम्ही घरी अभ्यास करत नाही स्वतः. तुम्ही आणि मी दोघं मिळून पेपर सोडूया आणि 100% रिझल्ट आणूया आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनची तयारी करूया आणि सर्वच इंग्लिशची तयारी करूया. ओके. मग आता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय. हॅव अ नाईस डे. ओके. बाय.